खोटी चूक होती तेव्हा तेव्हा मला असंच होतं. आता काय करू? ते येणार आणि आणखीन काही करणार की काय? कीर्तनाच्या रात्री सखू काही वेळासाठी आत गेली होती. तिला काही श्वास लागला होता असं काहीतरी सांगत होतास तू. म्हणजे काही वेळासाठी सखू तुझ्या नजरेसमोर नव्हती. खरं आहे ना? म्हणजे नव्हती. पाटलीन बाईच्या घराच्या मागणं अगदी 4 पावलांवर भास्कर बुवांचं घर आहे. तिकडून जाऊन यायला कितीसा वेळ लागणार? आणि जसं तुला कळलं नाही तसं पाटलीन बाईंना सुद्धा कळलं नसेल. बरं ते सोड, आपण घरातल्या गोष्टी बोलू. सखूला बांधून ठेवलं होतं, तू बाजूला बसला होतास, तरी ती गेली ना? तुला कळलं नाही ना? नाही म्हणजे आपण असं गृहीत धरू की ती आपणहून गेली नसेल, कुणीतरी तिला मदत केली असेल आणि ती गेली असेल. पण मग ते कोण? आणि जर का कुणी अनोळखी व्यक्ती असेल तर ती ओरडली का नाही? आणि ती गावात का गेली? आणि ते कोकरू कोणी मारलं? रमाई ते. आणि हे बघ दिकू, घरातल्या विहिरीतनं हौदात पाणी फेकू शकतो का आपण? शक्य आहे का ते? जाऊबाईंनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंच ना. पण ते. हे बघ दिगू, हे एकच उदाहरण नाहीये. त्यामुळे तूही कुठली घाई करू नकोस, मीही कुठली घाई करत नाही. आणि सखूवर मला कुठलाच आळ घ्यायचा नाहीये. पण ज्या सत्यात घटना घडल्यात त्या तर आपण नाकारू शकत नाही ना. मी सकाळी बोलता बोलता बोलून गेले, पण आता ते मला पटतंय. काय? सखू हे मुद्दाम म्हणून काही करत नसेल, पण एखादी वाईट शक्ती जर तिच्याकडून हे काही करून घेत असेल तर. आणि हे बघ दिगू, ती तुझी बायको आहे हे क्षणभर विसरून जा आणि सत्यात ज्या घटना घडल्यात त्याचा विचार कर. दिगूच्या बुद्धीला माझं बोलणं पटतंय, पण मन मान्य करत नाहीये. पटेल, एकटं सोडलं की पटेल. दिगू, माझं म्हणणं तू ऐकलंच पाहिजेस अशी काही माझी जबरदस्ती नाहीये. पण मी जे काही बोलले त्याच्यावर विचार मात्र कर. खरंच रमाई म्हणते तसं झालं असेल. सखू हे मुद्दाम म्हणून काही करत नसेल, पण एखादी वाईट शक्ती जर तिच्याकडून हे काही करून घेत असेल तर. एकदा तोंडावर उशी दाबून बी सुटलास तू दिगू. पण आता ध्यानात ठेव, तुझ्या आयुष्याची दोरी मीच वाढणार. बिनू बाळा, आता तू लहान राहिला नाहीयेस, मोठा झालास ना. आता कसं समजुतीनं जबाबदारीनं वागायला हवं. पोरकटपणा टाकून पोख्तपणा यायला हवा. काही सांगू नकोस तुम्हाला रमाई. मला ना तुमच्या मोठ्यांचं काहीच ऐकायचं नाहीये. तुम्ही हेच सांगणार ना की सखू वहिनी चिटकीन आहेत, त्या वाईट आहेत. पण मी तुम्हाला बजावून सांगतोय, सखू वहिनी निर्मळ मनाच्या आहेत. त्या काही वाईट करत नाहीयेत. उलट ना तुम्ही सगळे त्यांच्यावर लागतात. तुम्ही सगळे मिळून त्यांना छळताय.
मला ना तुमचं तोंड बघायचं नाहीये. जे जाळं तिगूवर टाकलं तेच विनूसाठी घेऊन आले तर हा माझाच डाव उलटतोय. विनू, अरे हे तळमळून तुझ्या भल्याच सांगायला आले तर तू मलाच लाथाडतोयस. वहिनी वच्ची चल लवकर, त्यांची मनधरणी करायला हवी, नाही तर सगळा राग आपल्यावर निघेल. वहिनी वहिनी वहिनी, अहो वहिनी असं काय करताय? अहो सकाळी ते मेलेलं कोकरू बघितलं ना तेव्हापासून त्या डोक्यावर परिणाम झालाय. हो आज दिवसभर आहे ना तो असा असंबंधित आणि असं विचित्र काहीतरी बडबडतोय. हो तुम्ही रडू नका ना. हो मी समजावते विनूला, तो क्षमा मागेल हा तुमची. रडू नका हो. विनू भाऊजी इकडे या. वहिनी तुम्ही इथे आओ इथे कशाला आलात तुम्ही? या घरामध्ये फक्त 2 आधार आहेत सखूची. यातला एक आधाराचा टेकू आजच्यालाच काढून टाकू. विनूच आहे वाटते. कोणी मारला सोटा? सकूनच मारलाय याला. सकूने मारला? तिला मी सोडणार नाही. इथे काय करत होती सकू? तुझ्या हातात तर काहीच नव्हतं. मग मारलं कोणी आणि कशाने? विनू विनू, सकू तुला काही बोलली का? तिच्या बरोबर कोणी होतं का? विनू, सकूनच मारलंय ना तुला? अरे बापरे, रक्त! जा वच्ची जाऊन हळद रक्त इथं जा लवकर. विनूला मारलं. सकू, ए सकू बाहेर ये. कुळबुडवी कुठे गेली आहेस? लपतेस काय सटवे? बाहेर ये. सकू, रमाई काय काय झालं? काय काय झालं काय विचारतोस? त्या चेटकिडीनं पुन्हा डाव साधला. मला वाटतं सकूनच विनूला मारलंय. विनूला? अरे हो, कपाळावर ही एवढी मोठी जखम झाली आहे. अगं पण रमाई, सकू विनूला का मारेल? तू तर तिचा लाडका धीर आहे ना, आणि कारणच काय मारण्याचं? मी स्वतः पाहिलंय. खिडकीतून पळून जाताना मी स्वतः पाहिलंय तिला. सकू, रमाई ऐक माझं, मागत तुझा ना गळा दाबून ना हातभरची बाहेर काढीन मी तुझी. मला सांग, काय केलंस तू विनूला? का मारलंस त्याला? खोटं बोलू नकोस. मी स्वतः पाहिलंय तुला. तू पळत होतीस. नाही हो सासूबाई, मी कुठेच पळत नव्हते. आणि मी का पळू? खोटारडे, खोटं बोलतेस? दिग्या, अरे बाबा, दिग्या, अरे बाबा, अरे दिग्या, अरे माझ्या विनूला वाचव रे बाबा. अरे काही कर पण त्या वैद्याला उचलून आण. अरे त्याचं रक्त थांबतच नाहीये रे. अरे खूप रक्त जात आहे. अरे माझा विनू. अरे काका 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 घाबरू नकोस, मी वैद्यांना आणतो लगेच. काय झालं? कसला गोंधळ चाललाय सगळा?
का मारलंस तू विनूला? का मारलंस विनूला? हे काय नवीन नाटक करतेस आता? काय होतं तुला? सखो, अरे काय होतंय तुला? काय नवीन नाटक करतेस ग? अगं बोल ना, काय होतंय? सखो, सावध सहजासहजी जाळ्यात गावत नाही. तवा हुशार शिकारी त्याला अशी परणी लावतो का धावून धावून थकून ते सावध चित पडत. सखूबाई तबी असंच आहे. तुम्ही ते सावध आहात आणि आम्ही तो हुशार शिकारी. धाव धाव, जेवढं धावायचं तेवढं धाव. धावून धावून मारून टाकणार आहे तुला. विनू, हा सोटा आणि तुझ्याच डोक्यात घालेल. ही ठुमकी यमुनाच माझ्या विनूच्या अंगावर धावली होती आणि मारीन म्हणाली होती. हिचंच कारस्थान असणार आणि म्हणून वहिनी ती सखूवर ढकलतायत. वैद्य बुवा, माझ्या विनूला काही होणार नाही ना हो. मी हात जोडते. एकुलता एक लेक आहे हो माझा. एवढं घाबरू नका. या काही मुळ्या घ्या, उगाळून मधातून चाटवा. कोणीतरी जोराने फटका मारल्यावर होते तशी दुखापत आहे. घाव आहेच, सूजही आहे. नाही, काही काळजीचं कारण नाही ना. बरं होईल ना आमचा विनू. वैद्यबुवांची मात्र नक्कीच लागू पडेल. भाऊजी लवकरच बरे होतील. सखुताई म्हणतात ना, अगदी तसंच होणार. मी चाटण दिलंय ना, सकाळपर्यंत सुधारणा होईल त्यांच्यात. हे काय सखुताई, हातात काहीतरी दिसतंय तुमच्या. तुमच्या आहोंना दिली तशी संजीवनी बुटी आणली की काय? नाही, बुटी नाही, पण मी त्यांच्यासाठी अंगारा आणलाय. अहो मग लावा ना, लावा. अंगारा आहे ना, आशीर्वादच मिळेल, चांगलंच होईल. बर, मी येतो. होय. खबरदार जर माझ्या विनूला काही अंगारा बिंगारा लावलास तर. तुझ्यासारख्या चेटकिडीची सावली देखील पडायला नको आमच्या विनूवर. साळसूतपणाचा आव आणतेस का ग? स्वतःच त्याला जखमी केलंस आणि स्वतःच आता निरागस असल्याचं दाखवतेस. मी तुला पळभर सुद्धा इथे थांबू देणार नाही. तू तोंडी नागिण आहेस, तू नागिण. चल सासूबाई, रमाई, या इकडे. रमाई, अगं सोड तिला. रमाई, उभी राहा. रमाई, अगं ती किती कळवळतीये बघ ना. कळवळू दे, रडू दे, नाही तर ओरडू दे, पण तू यात मध्ये पडायचं नाहीयेस. ज्याला जी भाषा समजते ना, त्याच भाषेत बोललं पाहिजे. आणि या चेटकिडीला हीच भाषा समजते. दिगू, तू अजिबात मध्ये पडू नकोस. तुला अजून सखूचे खरे रंगढंग दिसलेच नाहीयेत. शंभू बळाला विहिरीत बुडवत असताना मी हिचा खरा चेहरा पाहिलाय. नाही, आणि मी सांगते ना, गंगीच्या कोकराला सुद्धा हिनेच मारलंय. बोल,
बोल, विनूला का मारलंस? त्या कोकराला का मारलंस? बोल, बऱ्या बोला ना, बोल नाही तर. अय्यो सासूबाई, मी नाही मारलंय कोकराला, मी नाही मारलंय भाऊजींना. रमाई, अगं सखू तिच्या लाडक्या धीराला तिच्या विनू भाऊजीला का मारेल? तिचा विनूवर किती जीव आहे. आणि सखू मारणारी नाही ग, दुसऱ्यासाठी मार खाणारी आहे. मुळेच नाही, हे मला पटणारच नाही. शंभू बाळाला विहिरीत बुडवताना मी स्वतः पाहिलंय. अगं नाही का बाई, ते तसं नव्हतं. तू परत परत तेच काढू नकोस. वहिनी, वहिनी, हा बघा, हा सोटा विनूच्या खोलीच्या खिडकीच्या खाली पडलेला मला सापडला. बघ भिगू, बघ. अरे विनू ओरडला तेव्हा मी धावत त्याच्या खोलीत गेले, तर ही तिथे खिडकीत उभी होती, माझ्याकडे बघत होती आणि हसत होती. मला बघून खिडकीतून उडी मारून पळून गेली. आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलं हे सगळं. नाही हो सासूबाई, मी विनू भाऊजींना नाही मारणार. ते तर माझा आधार आहे. ए, नाटक करू नकोस हा. रमाई म्हणते ना तिने पाहिलंय, मग तेच खरंय. तू खोटारडी आहेस. मी खरं सांगतेय. मी कुलस्वामिनी अंबाबाईच्या पुढ्यातलं फूल उचलून शपथ घेतेय की मी सखूलाच विनूच्या खिडकीत पळताना पाहिलंय. सखूनेच विनूला मारलंय. सखू, रमाईने शपथ घेतली. नाही आहो, मी अंबाबाई आणि माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते, मी विनू भाऊजींना मारलेलं नाही. मी काही केलेलं नाही. रमाई, जीव गेला तरी सखू विठ्ठलाची खोटी शपथ घेणार नाही हे नक्की. मग काय मी खोटी शपथ घेतली आहे? ज्या अर्थी दोघी शपथ घेत आहेत त्या अर्थी एक जण कोणीतरी खोटं बोलतंय, किंवा कदाचित दोघी खऱ्या असतील. अरे काका, तू हे काय परस्पर विरोधी बोलतोयस? कारण तिसरी व्यक्ती यात गुंतलेली आहे. तिसरी व्यक्ती? आणि ती तिसरी व्यक्ती म्हणजे यमुना. काय? होय, यमुनाच. कारण आज सकाळी हा सोटा घेऊन ती विनूच्या मागे मारायला धावली होती. मी नाही.
मी अंबाबाई आणि माझ्या शंभू बाळाची शपथ घेऊन सांगते की माझा याच्याशी काहीही संबंध नाही. मी सकाळी म्हटलं होतं, पण मी विनूला मारलेलं नाही. अरे वा, तिघी शपथ घेताय. मग माझ्या विनूला नक्की कोणी मारलं? सखूने, यमुनाने, की तिसऱ्या अमानवी शक्तीने? काय विचित्र पेच आहे हा. मनोरमा दुष्ट, खाष्ट, कपटी आहेच. एरवी तिने जर खोटी शपथ घेतली असती ना तर मीच तिला कठोर शासन केलं असतं. पण यावेळी मात्र ती खरं बोलते. तिने जे बघितलं ते खोटं नव्हतंच ना. तिने बघितलेली सखू खोटी होती, पण हे तिला कसं ठाऊक? तिने सखूला बघितलं बस. आणि सखू कधीच खोटी शपथ घेणार नाही. आणि विशेष म्हणजे यावेळी मनोरमा सुद्धा खरी शपथ घेते. पण मग देवा, हा गुंता कसा सुटणार? अर्थात सखूने कसोटी पार केल्यावरच. देवी, कुठल्याही संभ्रमाचा गुंता हा सत्याचं टोक हाती लागल्यावरच सुटतो. आता बघा, मृगजळ म्हणजे दूर पाणी दिसत असल्याचा भास, पण ते खरंच असतं का? नाही. अहो, आपल्या मायावी सखूचंही तसंच आहे. सखू दिसायला अगदी खरीखुरी आहे, पण प्रत्यक्षात ती मायावी आहे. आणि हे सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा हा गुंता आपोआप सुटेल. हो देवा, पण ते टोक सापडेपर्यंत सखू बिचारी भरडली जाणारच ना. असं काय करता देवी? अहो, सखूचा एक हात माझ्या हातात आहे आणि दुसरा हात तुमच्या हातात आहे, हे विसरलात का? देवी, ही फक्त सखूची नाही तर आपली ही कसोटी आहे. हिची कसली आली शपथ? माझा ना या चेटकिणीवर विश्वासच नाहीये आणि हिच्या शपथेवरही माझा भरोसा नाहीये. बोलून चालून चेटकिणच, लबाड, ढोंगी आणि खोटारडी. नाही हो सासूबाई, तुम्ही मला असं का बोलताय? मी विठुरायाची भक्त आहे. विठुरायाच्या नावाने मी खोटी शपथ कशी घेईन? तू काही करू शकतेस. तू बाबाजींना लबाड म्हणू शकतेस, गुरु जिंगरोबांना राक्षस म्हणू शकतेस, तर खोटी शपथ तर सहजच घेऊ शकतेस. चेटकीणेस तू. काय चेटकीन लावलंय? अति होत आहे सगळं. काय अति होत आहे? मी सांगितलं ना, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय म्हणून. आणि हिची शपथ घाला मसळात. माझे डोळे या सगळ्यात मोठा पुरावा आहे. हिनच विनूला मारलाय.